आज सभेला येत असताना बाभळगावहून मी निघालो. राष्ट्रीय महामार्ग झालाय. राष्ट्रीय महामार्गावर जोपर्यंत होतो तोपर्यंत ठीक होतं, पण राष्ट्रीय महामार्गावरून जसा उतरलो आणि डावीकडे वळालो तेव्हा तुमच्या किती अडचणी आहेत याची जाणीव मला झाली. खरं म्हणजे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यामध्ये सहकार मंत्री आहे, पण इथं थोडासा फेरफटका लगावला तर असं लक्षात येतं की मंत्र्याचं काही लक्ष नाही. रस्ते हे खड्डेयुक्त आहेत आणि धूळ एवढी आहे की रस्ता त्या धुळीत शोधावा लागतो. आणि म्हणून महायुती सरकार करतं काय? देशामध्ये राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे, पाशवी बहुमत आहे, दिल्लीत असो मुंबईत असो. आणि मग विकास कामं करण्यापासून यांना रोखलंय कोणी हात धरला यांचा? भारत देशाचं बजेट काल सादर झालं. महाराष्ट्र राज्याचं बजेट 15 सादर होईल. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हे बजेट सादर होण्या अगोदर एक देशामध्ये आर्थिक पाहणीचं सर्वेक्षण झालं आणि त्या सर्वेक्षणामध्ये काय आढळलं तर भारत सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा कारभार हा भोंगळ आहे. भारत सरकार नीट चालत नाही, महाराष्ट्र सरकार नीट चालत नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी करणार म्हणून तुम्हाला शब्द दिला होता. अजूनही शेतकरी प्रतीक्षेत आहेत की माझी कर्जमाफी कधी होणार. बरं, तुम्हाला हे माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगणं हे माझं कर्तव्य मानतो की महाराष्ट्र शासनामध्ये कर्ज माफ करायचं असेल तर ते कोणतं खातं कर्ज माफ करतं? सहकार खातं. वा वा, हुशार आहे. आता येणार पाटीलच वर्गात पहिले आले म्हणल्यावर शेतकऱ्याची कर्जमाफी करायची असेल तर महाराष्ट्र सरकारमधलं सहकार खातं कर्जमाफी करतं. कोण आहे सहकार मंत्री? कोण आहे? मग का करत नाहीत ते कर्जमाफी? का करत नाहीयेत ते कर्जमाफी हा प्रश्न तुम्ही त्यांना केला पाहिजे. आणि अहमदपूर चाकूर या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करा